तुम्ही बघू शकाल कॉर्न पकोडे किती क्रिस्पी असे झालेले आहेत। आवाज बघू शकाल तुम्ही। तर तुम्ही बघू शकाल आपले टेस्टी क्रिस्पी असे कॉर्न पकोडे बनवून रेडी झालेले आहेत। तुम्ही नक्की ही रेसिपी सांगितली आहे त्याचप्रमाणे करून बघा। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत कॉर्न पकोडे। तर इथे मी कॉर्न घेतलेले आहेत। मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कॉर्न घालून घेऊया। कॉर्नची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। 5-6 मी इथे लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर। जाडसर भरड करून घ्यायची आहे, अजिबात बारीक पेस्ट करायची नाही। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच जाड सोप घालून घ्यायचे आहे। कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर घालून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाव चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घेऊया। आणि याच्यामध्ये मी टाकून घेते 2 चम्मच चण्या डाळीचं पीठ बेसन, 2 चम्मच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता आणि छान मिक्स करून घेऊया। हातानेच मी छान मिक्स करून घेते। तर बघू शकाल छान मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे। मिश्रणामध्ये जर तुम्हाला ओलसर वाटलं, बाइंडिंग कमी वाटली, तर तुम्ही परत कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालू शकता। 1-2 चम्मच कमी जास्त करू शकता। चला तर मग कॉर्न पकोडी तळून घेऊया। ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे आणि थोडे जाडसर धणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला सांगायला विसरली होती मी, त्यामुळे। आणि छान मिक्स करून घेते। तेल पण गरम झालेलं आहे। चला तर मग कॉर्न पकोडे तळायला घेऊया। खूप क्रिस्पी आणि यम्मी टेस्टी असे लागतात। तुम्ही याच पद्धतीने करून बघा, अजिबातही तेलकट वगैरे होत नाही आणि टेस्टी असे लागतात। एक दाणा वगैरे असं सोडायचा नाही। असे छान असे थोडे गोड्यासारखे करून मग आपल्याला सोडायचे आहेत। तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार पकोडे तळून घेऊ शकता। जाडसर यासाठी करायचं आहे कारण जर अख्खे आपण घेतले कॉर्न तर ते फुटायची शक्यता असते, अंगावर तेल उडायची शक्यता असते। त्याच्यामुळे थोडं जाडसर आपण करून घ्यायचे आहे आणि असे छान सोडून द्यायचे आहे। याच्या टिप्स ह्याच आहेत की आपण याला बाइंडिंग आली पाहिजे जेव्हा आपण हे भजी तळतो तेव्हा, म्हणून त्याच्यासाठी असे आपल्याला हाताने करून घ्यायचे आहेत। जर असेच आपण सोडले तर त्याचा दाना वेगळा असा होतो, त्यामुळे। चला तर मग मी कॉर्न पकोडे छान बनवून घेते। तुम्ही बघू शकाल एक साईडने छान झालेले आहेत आपले पकोडे। दुसऱ्या साईडने आपण पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल एकही पकोडा आपला निघालेला नाही आहे तेलामध्ये किंवा फुटलेला नाही आहे। तुम्ही बघू शकाल किती छान असे पकोडे आपले बनवून झाले आहेत। चला तर मग तुम्ही बघू शकाल आपले कॉर्न पकोडे छान झालेले आहेत। तर आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि खूप छान क्रंची असे झालेले आहेत। तुम्हाला आवाज कदाचित टिश्यू पेपर टाकलेला आहे त्याच्यामुळे येत नसेल, तुम्हाला दाखवतेच। खूप छान असे क्रंची झालेले आहेत। मी डिशमध्ये काढून घेते। चला तर मग आपण दुसरी पण बॅच तळायला घेऊया। एक बॅच झालेली आहे। छान ह्याच प्रमाणे सर्व पकोडे आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपली दुसरी बॅच पण होत आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम
फुलच करायचं आहे. कमी गॅसवर आपल्याला अजिबात हे पकोडे तळायचे नाही आहेत. जर कमी गॅसवर तुम्ही हे पकोडे तळले तर ते एकदम तेलकट वगैरे होतील. त्यामुळे फुल गॅस करूनच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आणि एक बॅच काढल्यानंतर तुम्ही गॅस कमी करू शकता. पण जसं सांगितलं त्याप्रमाणेच तुम्ही करून बघा. एक नंबर आणि क्रिस्पी असे टेस्टी पकोडे होतात. चला तर मग ही पण बॅच झालेली आहे, तर आपण सर्व करून घेऊया. कॉर्न पकोडे बनवून रेडी झालेले आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी सांगितली आहे त्याचप्रमाणे करून बघा. साधना, आज ब्रेकफास्टमध्ये काय स्पेशल? आज मी बनवले छान क्रिस्पी असे कॉर्न पकोडे. जर कॉर्न पकोड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मी तुम्हाला खाऊन दाखवतेच की आपले कॉर्न पकोडे कसे झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल. एकच नंबर झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्याप्रमाणे मी रेसिपी सांगितली त्याप्रमाणे नक्की करून बघा. खूप क्रिस्पी आणि यम्मी असे होते. एकच नंबर झालेले आहे.